नवीन स्फुरणे सर्वत्र महाराष्ट्र बिनीवर आहे. टिळक गांधी युगातील आंदोलनात महाराष्ट्राने जो भाग घेतलेला आहे तो खरंच भारत भूमीनं वाखाणलेला आहे. स्वातंत्र्यानंतर ही देशावरच्या संकटाच्या वेळी महाराष्ट्र पुढे सरसावलेला आहे. दलित संघर्ष असो, स्त्रीमुक्ती आंदोलन असो, बालविवाह, हुंडा इत्यादी रूढीविरुद्ध लढा असो, पहिलं पाऊल उचललेलं आहे ते महाराष्ट्राने. राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व हे महाराष्ट्राकडे आहे आणि या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण सहभागी आहात. म्हणून आज आयडल्स ऑफ महाराष्ट्र या किताबासाठी आपण सगळेजण दावेदार आहात. तुम्हा सर्वांचं या गोमंत भूमीमध्ये आम्ही अभिनंदन करीत आहोत आणि मनपूर्वक स्वागत करीत आहोत. श्रोतेजन हो, गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत यांचं लगेच इकडे आगमन होत आहे आणि त्यांच्या आगमनानंतर या सोहळ्यास आरंभ होईल. आपण बरीच कळ सोसलेली आहात, कारण या सोहळ्याचं महत्त्व आपण सगळेजण जाणून आहात. माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही आतुरतेनं वाट पाहत आहोत. सगळीकडे नवरात्र उत्सव चालू आहे आणि गोमंतकाच्या प्रत्येक मंदिरामध्ये वेगळ्या अशा परंपरेतून हा उत्सव साजरा केला जातो. आज प्रत्येक देवतेच्या मंदिरामध्ये मखरामध्ये देवीची मूर्ती बसवली जाते. मध्ये देवी स्थानापन्न झाल्यानंतर ती आई भवानी शेजेला जाणार आहे आणि शेजेला जाताना समर्थ काय सांगतात की सौम्य शाब्दे उदोकारा वाचे उच्चारा भावे भक्ती विनवी शांते चाल मंदिरा नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा सुमनांचे परिवारी शांते शयन करा अष्टही भोग भोगुनी शांता पहुडली शेजे भक्तजनांची आज्ञा झाली चलावे सहजे मानस सुखी दशम स्थाने निद्रा हो केली रामदासा म्हणे शांता ध्यानी राहिली रामदासा म्हणे शांता ध्यानी राहिली. आणि ती शांतादुर्गा ज्या भूमीमध्ये येऊन वास्तव्य करून आहे ती आमची गोमंत भूमी आहे आणि त्याच शांतेला वंदन करताना आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात लगेच करणार आहोत. थोडीशी आणखी कळ सोसावी. माननीय मुख्यमंत्री महोदय अल्पावधीतच इकडे येत आहेत असा संदेश निरोप आलेला आहे. लगेच कार्यक्रम सुरू करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत यांचं आगमन या सभागृहात होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करूया. सकाळ समूह हा महाराष्ट्राचा एक वटवृक्ष, समाज प्रथम या विचारधारणेतून उगवलेला आणि फोफावलेला हा वृत्त व्यवसायातला एक महावृक्ष, सामाजिक प्रभाव आणि सकारात्मक समाज परिवर्तनाचा विडा उचललेला हा समूह 1932 साली जो समूह स्थापन झाला आणि मराठी मातीवर ज्या समूहानं अधिराज्य गाजवलं असा सकाळ परिवार, मराठी इंग्रजी वर्तमानपत्रे नियतकालिके आणि आज गोव्यात महाराष्ट्रात वाचकांची पहिली पसंती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सकाळ समूहाचा हा डोलारा. डिजिटल मीडिया, कार्यक्रम व्यवस्थापन, व्यावसायिक छपाई तसेच क्षेत्रीय वृत्तवाहिनी या क्षेत्रामध्ये ज्यांनी ठसा उमटवलेला आहे असा सकाळ परिवार. आणि या परिवाराच्या प्रति आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही तुम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. तुम्ही प्रेम व्यक्त करण्यासाठी जमलेला आहात. पण सकाळ परिवार काय करते? सकाळ परिवार या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे जिद्दीला आणखी बळ देण्यासाठी, धडपडीला आणखी धैर्य देण्यासाठी, चिकाटीला आणखी चेतना देण्यासाठी आणि जे कर्तृत्व महाराष्ट्रात आहे त्या कर्तृत्वाला कौतुकाची थाप देण्यासाठी
या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संघर्षमय जीवनातून यशाचं शिखर गाठणारे आणि त्यातूनही समाजासाठी योगदान देणारे आपल्या आसपास अनेक असतात. त्यांना कौतुकाची थाप देणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून या सुंदरशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये सकाळ परिवार आपला आनंद व्यक्त करत आहे. सकाळ परिवाराचे सकाळ मुंबईचे मुख्य संपादक राहुलजी गडपाले, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आयोजन संस्थेचे एक प्रतिनिधी म्हणून राहुलजी इकडे उपस्थित आहेत आणि आपणा सर्वांना सविनय नमस्कार करीत आहेत. आणि ज्या गोमंत भूमीमध्ये हा सुंदर दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, सकाळ परिवाराची ही या व्यवसायातली आणि या क्षेत्रातली भरारी गोमंतकात सुद्धा आहे. आणि म्हणून तर सकाळचा गोमंतक आणि गोमंतक TV, गोमंतक टाइम्सच्या माध्यमातून सकाळ परिवारानं गोव्याशी आपलं नातं जोडलेलं आहे. आणि दैनिक गोमंतक आणि गोमंतक TV या परिवाराचे संपादक आणि संचालक राजू नाईक सर इकडे उपस्थित आहेत. आपणा सर्वांचे आणि या कार्यक्रमाला उपस्थित माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सुद्धा ते स्वागत करतील. राजू नाईक सर, आपणास विनंती आहे की आपण गोमंतकाच्या वतीनं सुद्धा तुम्हा सर्वांना राजू नाईक यांचा नमस्कार. आणि श्रोतेजन हो, या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वसामान्य जनतेचा नेता, ज्याने समाजातील अगदी सामान्य माणसाशी आपलं नातं आज जोडलेलं आहे. सलग 2 वेळा ज्यांना गोमंतकाचा मुख्यमंत्री म्हणून गोमंतकीय जनतेनं या राज्याची धुरा जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिलेला आहे, एक उमदं व्यक्तिमत्व, या गोमंतकाकरता या गोव्याकरता सदोदित झटणारं व्यक्तिमत्व, आपले राजकीय गुरु माजी संरक्षण मंत्री मनोहरजी पर्रीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून या गोमंतकाच्या जडणघडणीत आपलं योगदान देणारं उमदं व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. दोन्ही या सकाळ समूहाच्या प्रतिनिधी म्हणून इकडे उपस्थित राहिलेल्या संपादक महोदयांना विनंती आहे, गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत यांचं या व्यासपीठावर आपण स्वागत करावं. तसेच आज या कार्यक्रमाला गोव्यातील उद्योग क्षेत्रातील एक नामवंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. राहुलजी, आपणास विनंती आहे आज या कार्यक्रमात गोव्यातील एक नामवंत उद्योजक उपस्थित आहेत, ज्यांचा उद्योगाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप वावर आहे. असे जिनो फार्मास्युटिकल्सचे सर्वेसर्वा चेअरमॅन इकडे उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया दिलीप आर साळगावकर यांचं. विनंती आहे की दिलीपजींना सुद्धा या मंचावर आपण निमंत्रित करावं, त्यांचं आपण स्वागत करावं. श्रोतेजन हो, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागं सर्वांचं योगदान आहे. पण ज्या उद्योग समूहानं या कार्यक्रमाचं प्रायोजन केलेलं आहे, वेदान ग्रुप, या ग्रुपचे डॉक्टर अमित मुराद आणि त्यांच्या सौभाग्यवती इकडं उपस्थित आहेत. वेदान ग्रुप ही एक नावाजलेली संस्था आहे. जवळजवळ 450 वर्षांचा या क्षेत्रातील जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, अशा क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही संस्था वेदान ग्रुप. डॉक्टर अमित मुराद हे संस्थापक आहेत आणि या विषयातील प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 450 वर्षांचा वारसा या क्षेत्रातील त्यांच्या
पाठीशी आहे आणि असंख्य राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित अनेक सायंटिफिक पेटंट्स ज्यांच्या नावाने आज रजिस्टर्ड आहेत आणि या क्षेत्रामध्ये आज नोकरशहा राजकारणी सेलिब्रिटीपासून सामान्य माणसापर्यंत ज्यांचा नावलौकिक पोहोचलेला आहे आणि अनेक अनुयायांचे प्रिय आणि आदरणीय असे डॉक्टर अमित मुराद आणि सौभाग्यवती यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. वी वेलकम डॉक्टर अमित मुराद अँड मिसेस मुराद ऑन दिस ओकेजन. आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. डॉक्टर अमित मुराद यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. रसिक हो, अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ आपल्या हाकेला ओढ देतेच. पण असं म्हणतात की आपण आयुष्यामध्ये प्रवास करताना प्रकाशाची इच्छा बाळगतो. अनेक दिवे भेटतात, काही बंद असतात, काही फुटलेले असतात, काही तुटलेले असतात. पण असं म्हणतात, वपू काळे साहेब म्हणतात की या दिव्यांची तमा न बाळगता आपल्या हातातला दिवा आपण सांभाळावा, कारण तोच आपल्याला प्रकाश देत असतो. आणि आपण अशा भूमीमध्ये आहोत, गोमंत भूमीमध्ये आहोत, ज्या भूमीनं आपल्याला एक संदेश दिलाय की अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. ज्या भूमीमधून संत सोयरोबानाथ आंबिये येतात, ते सोयरोबानाथ म्हणतात की सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती त्यास कैची दिवस राती तया वीण नेत्रपाती हालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. असं म्हणताना अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे असं म्हणणाऱ्या या भूमीतून हा प्रकाश सर्वत्र पोहोचत आहे. मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलनानं उद्घाटन होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपणही अनुमोदन द्यावं. धन्यवाद. आयोजकांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत यांना विनंती आहे की पुष्पगुच्छ प्रदान करून या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर अमित मुराद यांना आपण सन्मानित करावं. शुक्रिया डॉक्टर अमित मुराद. तर श्रोतेजन हो, महाराष्ट्र म्हणजे विधायक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे असे महात्मा गांधी नेहमी म्हणत. खादी ग्रामोद्योग, राष्ट्रभराचा प्रचार, ग्रामस्वराज, कृषी सुधारणा, अंत्योदय, कुष्ठ निवारण, नवभारत निर्मितीसाठीच्या आवश्यक कार्यांना स्वतःचे जीवन निष्ठेने वाहून टाकणारे विधायक कार्यकर्ते या महाराष्ट्रात जन्मले. हा इतिहास आपण सगळेजण जाणून आहोत. महाराष्ट्राची प्रगतीपर दृष्टी, चिवट जिद्द आणि स्वदेशाविषयीची आस्था हा अनेक शतकांच्या गुणधर्मांचाच आधुनिक आविष्कार आहे. राजकीय जागृती, सामाजिक प्रबोधन आणि विधायक कर्तृत्व हे महाराष्ट्राचे श्रेय अक्षरशः अद्वितीय आहे. आणि या सर्व श्रेय नामावलीमध्ये आपणासारखी कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत. म्हणून तर आयडल्स ऑफ महाराष्ट्र या उपाधीनं आपणा सर्वांचा गुणगौरव करण्यासाठी गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत इकडे उपस्थित आहेत. आणि सकाळ परिवाराला या कार्याचा खरं म्हणजे अभिमान आहे, आनंद आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो की आज राहुलजी गडपाले, संपादक सकाळ मुंबई इकडे उपस्थित आहेत. हा आनंद त्यांच्या शब्दामधून व्यक्त होत आहे. राहुलजी गडपाले. सकाळ माध्यम समूहाच्या आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज येथे प्रामुख्याने उपस्थित राहिलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय डॉक्टर प्रमोद सावंतजी,
दिलीप साळगावकरजी, आमचे गोमांतकचे संपादक राजू नाईक सर, डॉक्टर हमीद मुरादजी आणि आपल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आणि आनंदाने स्वागत करतो. सकाळ एक वर्तमानपत्र म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गोव्यातल्या लोकांना गोमंतक माहिती आहे. सकाळचे इतरही बरीच प्रॉडक्ट आहेत. साम टी व्ही सारखं एक न्यूज चॅनल आहे आघाडीचं महाराष्ट्रातलं. आणि एखाद्या वर्तमानपत्राने कुठल्या पद्धतीने काम करावं किंवा एखाद्या वर्तमानपत्राचा नेमका जॉब काय असतो, तर जनरली तुमच्यापर्यंत शुद्ध बातमी पोचवणं, म्हणजे त्यात कुठलीही हेराफेरी न करता, कुठलंही मत व्यक्त न करता, जे काही घडलंय, जे काही होतंय ते तुमच्यापर्यंत अत्यंत निरामय आणि मी म्हणेल की अत्यंत संतुलित पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे कदाचित एखाद्या वर्तमानपत्राचं सर्वसामान्यपणे काम असू शकतं. सकाळ गेल्या 90 वर्षापासून हे काम अत्यंत नियमितपणे आणि निष्ठेने करत आले. पण हे काम करताना आपण ज्या समाजात वावरतो, आपण ज्या समाजात जगतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. अर्थात वर्तमानपत्र हा सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे, त्यातून आमचं अर्थार्जनही होत असतं. पण हे करताना वर्तमानपत्राकडे एक आणखी जबाबदारी येते आणि ती जबाबदारी असते सामाजिक जाणीवेची. ती जाणीव जोपर्यंत तुम्हाला जागृत करता येत नाही, कारण की आम्ही अशी माणसं आहोत की जी रोज लोकांच्या घरात जातो, रोज लोकांच्या दारावर जाऊन पडतं वर्तमानपत्र आणि त्या माध्यमातून जो काही कॉन्टेंट द्यायचा असतो, ज्या ज्या पद्धतीच्या बातम्या, ज्या पद्धतीचा मजकूर द्यायचा असतो, त्या मजकुरातून लोकांच्या डोक्यापर्यंत आणि डोक्यातून त्यांच्या हृदयापर्यंत जाण्याचं काम वर्तमानपत्र करत असतात. अलीकडच्या गेल्या काही वर्षांच्या काळात तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या पद्धतीने वर्तमानपत्रांच्या एकंदरीतच सगळा व्यवसाय, तुम्ही लोक पण ज्या पद्धतीने वर्तमानपत्र वाचता, तुम्हाला माहिती नसेल कदाचित की तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तमानपत्र वाचता त्याच्यासाठी ज्या पद्धतीचे कॉस्टिंग लागतात, ज्या पद्धतीचं सेटअप लागतं, ते तेवढ्यात परवडणारं नसतं. तरीसुद्धा ते वर्तमानपत्र सातत्याने सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्राला, गोव्यासारख्या राज्याला वर्तमानपत्रांची एक स्वतःची अशी शैली आहे आणि स्वतःची एक परंपरा आहे. सकाळसारख्या वर्तमानपत्राने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींमध्ये लक्ष घातलं, त्या जाणीवेमध्ये काम केलं. एक 10 वर्षापूर्वी सकाळला असं वाटलं की सकाळ नुसत्या बातम्या देऊन इथपर्यंत थांबलं नाही पाहिजे. तर या व्यतिरिक्त सुद्धा जर महाराष्ट्राला कुठले प्रॉब्लेम्स वाटत असतील, जर उद्या डॉक्टर साहेबांना वाटत असेल की गोव्याशी रिलेटेड काहीतरी 10 विषय आहेत आणि त्या 10 विषयांवर अत्यंत कठोर काम करून त्याच्या विषयातली कुठली तरी एक ब्लूप्रिंट तयार करण्यासाठी त्यांना एका प्रकारचं मेकॅनिझम पाहिजे. महाराष्ट्रात अशाच स्वरूपाचा एक प्रश्न सकाळच्या आमच्या मॅनेजमेंटला पडला आणि त्या मॅनेजमेंटमधून त्यांना वाटलं की नाही, आपण महाराष्ट्रासाठी सर्वसमावेशकपणे इतर गोष्टींवर सुद्धा काम करायला पाहिजे आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन सारखं एक फाउंडेशन सकाळ माध्यम समूहाने सुरू केलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला अत्यंत आनंद वाटेल, या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनने नेमकं काय केलं. कदाचित तुमच्यापैकी बऱ्या लोकांना कदाचित हे नावही माहीत नसेल. या नावाचा आणि सकाळचा काही संबंध आहे असंही कदाचित वाटलं नसेल. सकाळने सर्वप्रथम 20 कोटी रुपये खर्च करून या फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनसाठी सरकारची मदत घेऊन सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, आणि तुम्हाला माहिती आहे 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सगळीकडे चर्चा सुरू होती, ती महाराष्ट्रातल्या दुष्काळाची चर्चा सुरू होती. त्या दुष्काळाच्या चर्चेतून काय मार्ग काढायचा, चर्चा होतात, पण चर्चांमधून जेव्हा तुम्हाला काहीतरी उपाय काढायचे असतात, मग तेव्हा आपण प्रयत्न केला की अशासारखं दुसरं कुठलं मॉडेल आहे जगात की जिथे महाराष्ट्राच्या साईजसारखं कुठलं, आणि मग आपल्याला परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड डिलिव्हरिंग युनिट आहे पेमांडू म्हणून मलेशियन गव्हर्नमेंटचं, त्यांच्यासोबत आपल्याला लक्षात आलं की ही मॉडेल आपल्यासोबत जवळ जाते आणि त्यातून महाराष्ट्राला ड्रॉट फ्री करण्याचं एक मिशन सुरू झालं. मुंबई विद्यापीठ, नीती आयोग, सकाळ या सगळ्यांनी एकत्र येऊन एक काम केलं आणि ड्रॉट फ्री महाराष्ट्राची अख्खी ब्लूप्रिंट तयार झाली. जलयुक्त शिवार नावाने जो तुम्ही कार्यक्रम नेहमी महाराष्ट्रात ऐकत असाल, तो कार्यक्रम त्या ब्लूप्रिंटचा फक्त 20% हिस्सा आहे. सकाळ या पद्धतीने ग्रासरूटला जाऊन प्रत्येक बारीक बारीक गोष्टींमध्ये काम करायचा प्रयत्न करतं, कारण की आम्हाला माहिती आहे आमची जबाबदारी नुसती बातमीपुरती येऊन थांबत नाही, तर त्या पुढे जाऊन सुद्धा याच्याशी रिलेटेड असणारे सगळे कंगोरे खोलून त्याच्या डीपमध्ये जाऊन एक अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे, संस्थात्मक काम करायला पाहिजे की ज्याने राज्य सरकारला सुद्धा सपोर्ट होईल.
वर्तमानपत्रांसाठी किंवा मीडियातल्या माणसांसाठी एरवी हे सोपं असतं की सातत्याने सरकारवर टीका करता येते. जेव्हा जेव्हा चुकतं तशा गोष्टी होतात तेव्हा ती टीका करायलाही पाहिजे. पण त्या टीका करताना तुमच्या बातमीसोबत तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित करता त्या प्रश्नांवर उत्तरं देण्याची जबाबदारी सुद्धा माध्यमांचीच असते, हे मात्र कुठेतरी आपण अलीकडच्या काळात विसरतोय. आता हल्ली आपण सगळेजण व्हॉट्सॲप, फेसबुक आणि अशा सगळ्या कॉन्टेंटच्या जगात आहोत की तिथे कॉन्टेंट व्हेरिफिकेशन नावाचा प्रकार राहिलेला नाही. आपल्याकडे जो येतो मजकूर आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर, आपल्याला रिलेव्हंट वाटेल तेवढा आपण कन्झ्युम करतो, नाही वाटत तो सोडून देतो आणि त्याचा परिणाम मात्र आपल्या इनर सेन्सवर होत नाही. अशा याच्यात एखादं माध्यम समूह गेल्या 90 वर्षापासून सातत्याने समाजात रुजून काम करायचा प्रयत्न करते. कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने सरकारची घडी नीट बसण्यासाठी वेगवेगळ्या कॉर्पोरेट संस्थांमधल्या काही लोकांना एकत्र आणून सरकारला मदत करून वेगवेगळे हॉस्पिटल्स उभे करण्यापासूनची सगळी जबाबदारी सकाळने स्वीकारली. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत महाराष्ट्रातली 6 शहरं सिलेक्ट झाली. त्या सगळ्या 6 शहरांचा सगळ्याचा सगळा जो रोडमॅप तयार करायचा होता तो सगळ्याचा सगळा रोडमॅप काम तयार करण्याचं काम हे या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनने केलं आणि त्याचा परिणाम म्हणून केंद्र पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली शहरं स्मार्ट शहरं म्हणून निवडण्यात आली. मला वाटतं माध्यम समूह म्हणून सकाळ ज्या पद्धतीने या सगळ्या पद्धतीने काम करते, या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं काम करते आणि तुमच्यासारखे जे या क्षेत्रातले वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये काम करणारी लोक आहेत त्यांना एकत्र आणून एक प्रकारचं नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करतोय. माणसाशी असलेली जी वीण आहे ती अलीकडे आपण त्या व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या जी थोडीशी लूज होताना दिसते, ती वीण घट्ट करण्याचा आयडल्स ऑफ महाराष्ट्राच्या निमित्ताने हा एक प्रयत्न आहे आणि ती वीण नुसती एका राज्यापुरती मर्यादित राहू नये. भारतीय संस्कृती ही अशा पद्धतीची संस्कृती आहे की इथे फक्त आपल्या पुरता विचार करून चालत नाही, आपला विचार हा विस्तारत जायला पाहिजे. आज आपला विचार महाराष्ट्रातून गोव्यापर्यंत आलाय, उद्या गोव्यातून तो कदाचित कर्नाटकात जाईल, नंतर राजस्थानात जाईल आणि देशव्यापी जगव्यापी होईल अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सकाळ समूहानं ही प्रेरणा महाराष्ट्राच्या भूमीतूनच घेतलेली आहे. कारण महाराष्ट्र रांगडा जसा आहे तसाच तो रसिक सुद्धा आहे, भाविक जसा आहे तसाच तो झुंजारही आहे. स्वतःच्या मुलखाबरोबर साऱ्या देशाची चिंता वाहणारा महाराष्ट्र आहे, जेथे अवघ्या राष्ट्राला महान मानण्याची परंपरा आहे असा महाराष्ट्र आहे. ऐशोआराम आणि मिजाज यांच्यापेक्षा सत्व आणि साधेपणा जवळ करणारा महाराष्ट्र आहे. तत्वासाठी भांडणारा आणि जीवन मूल्यांच्या जपणुकीसाठी निकाराने झुंजणारा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सकाळ माध्यम समूह करत आहे. आणि म्हणून तर या झुंजार महाराष्ट्रातील झुंजार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी ही सगळी मंडळी आज इकडं उपस्थित आहेत. आणि या उपस्थित मंडळीमध्ये गोव्यातील एक नामवंत उद्योजक उपस्थित आहेत. जिनो फार्मास्युटिकल्स हे त्यांचं आस्थापन आज नावलौकिक प्राप्त करून आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतः उद्योजक असून सुद्धा रसिक असं व्यक्तिमत्व आहे. संगीत क्षेत्र, साहित्य किंवा समाजसेवा या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं बहुमूल्य असं कार्य आहे असे दिलीपजी साळगावकर इकडे उपस्थित आहेत. रिक्वेस्टिंग दिलीपजी साळगावकर to share his valuable views on this occasion. नमस्कार. सकाळ मुंबईचे चीफ एडिटर राहुल घाटपाले, गोवा गोमंतकचे चीफ एडिटर अँड डायरेक्टर श्री राजू नाईक, sponsors of this event, whom I just met and had great lengthy discussions with him. At that time I was not aware that he was the sponsor of this project. I will speak in Marathi and English
mainly because I realized while I was interacting, some of you might not, though are from Bombay, may not understand Marathi, and so that and I'll be able to better communicate with you on this occasion where each one of you is being felicitated and recognized by Sakal Group for your contribution into an individual field and as also for the development of Maharashtra as a state. गेल्या वर्षी सिमिलर प्रोग्राम असाच एक प्रोग्राम गोव्याला झाला होता. परहॅप्स दॅट वॉज द फर्स्ट प्रोग्राम ऑफ इट्स काइंड सकाळ ग्रुपने घडून आणला होता. त्यावेळी आमच्या कंपनीचं एक भाग्य होतं की आम्हाला पण त्यांनी रिकॉग्नाइज आमची कंपनी जे जेनो फार्मास्युटिकल was recognized at that time, and I had the pleasure of accepting the recognition from our Honorable Chief Minister Shri Dr. Pramod Sawant. What does it mean when you find that your efforts in a particular field is being recognized by the society through the medium of newspaper? All of you have come to Goa. I know to make you come to Goa must have taken a lot of effort for them to organize this. And to recognize your efforts in your field and to give you this recognition, all of you have come together to Goa. I am sure that तुम्हाला प्रत्येकाला ज्यावेळी तुम्ही इथनं परत तुमच्या आपापल्या गावी जाणार, आपापल्या शहरात जाणार, त्यावेळी तुमच्या प्रत्येकाच्या मनात सकाळविषयी कृतज्ञता असेल. आणि यातून तुम्हाला एक नवी स्फूर्ती प्रत्येकाच्या मनात, each one of you will have the inspiration of doing further in your field, excelling still further. That has happened to me. That's why I can share it with you. My company has been in the field of pharma for the last 40 years. And we have, our base is in Goa, we have a factory in Goa, everything, but our operation is across the country, in every part. There is not a single state where we don't operate. And this was recognized, our brand of the company, that is Geno, was recognized by Sakal and given us that recognition last year, which has definitely helped us to do still better in our field, both in domestic market as well as export. Similar is going to be your experience when you get back to your respective places, and I'm sure today's experience will remain with you for your lifetime, and I only wish that this initiative which Sakal has taken, they will continue. Today, as they said, today it is Mumbai, maybe next day it may be rest of Maharashtra. And every time we in Goa will start get the opportunity of meeting the successful people in this field. I wish every one of you, every success
in whatever you are doing, and hope that you will continue getting the recognition, more and more recognition in the years to come. I thank Sakal and the management for inviting me today for this function. I have spoken more in English rather than Marathi, mainly because I hope that everybody will be able to understand that what message I have tried to give it to you. Thank you so much. Have a good day in Goa. Thank you. धन्यवाद दिलीपजी साळगावकर आपल्या शुभेच्छाबद्दल. आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत, आयडल्स ऑफ महाराष्ट्र हा गुणगौरव सोहळा आता सुरू होत आहे. आणि आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसंच दिलीपजी साळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. सर्वप्रथम या नामावलीमध्ये निमंत्रित करत आहे डॉक्टर गायत्री नरसिंहन. उपजत मिळालेली नैसर्गिक प्रतिभा व्यक्तीच्या शारीरिक व्यंगाच्या आड येत नाही. योग्य संवाद साधला तर व्यक्ती मानसिक सामर्थ्याच्या जोरावर प्रगती करू शकते. याचं सुंदर उदाहरण म्हणजे डॉक्टर गायत्री नरसिंहन. हा मोलाचा विचार घेऊन प्रक्रमिका वोकेशनल इन्स्टिट्यूट स्थापन करणाऱ्या डॉक्टर गायत्री एक वेगळं विश्व उभारण्यासाठी धडपड करत आहे. प्रक्रमिका वोकेशनल इन्स्टिट्यूटच्या संस्थापक डायरेक्टर म्हणून त्या कार्यरत असून आज बहुमूल्य कार्य वोकेशनल क्षेत्रामध्ये निमव्यावसायिक क्षेत्रामध्ये करत आहेत. आणि आज सकाळ समूहाला त्यांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. अभिनंदन करीत आहोत डॉक्टर गायत्री नरसिंहन. यानंतर स्वागत करीत आहोत जयपान इंडस्ट्रीज लिमिटेडचे डायरेक्टर अतीन अगरवालजी. 1981 पासून जयपान ग्रुप श्री अतीन अगरवाल यांच्या नेतृत्वात होम अप्लायन्स व्यवसायात कार्यरत आहेत. 42 वर्षापासून जयपान ग्राहकांच्या सेवेत आहेत. परवडणाऱ्या किमतीवर नाविन्यपूर्ण आणि स्पर्धात्मकदृष्ट्या उत्कृष्ट उत्पादनासह भारताचा सर्वात पसंतीचा घरगुती ब्रँड म्हणून जयपानची आज ओळख आहे. आणि अशा ह्या अत्युत्तम उत्पादनाचे निर्माते म्हणून अतीनजी अगरवाल यांचा आज आयडल्स ऑफ महाराष्ट्रामध्ये गुणगौरव होत आहे. यानंतर ज्यांनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर परदेशात सुद्धा, पानेरी साडीजचे विनोदभाई विरजी गडा. पानेरी सारीज, पानेरी हा ब्रँड केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, भारतभर, UK, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फिजी अशा अनेक देशामध्ये आहे. भव्य दालन जवळजवळ 25,000 स्क्वेअर फूटचं असलेलं हे आस्थापन आज अनेक माध्यमातून अनेक सणांच्या वेळी ज्यांची निवड केली जाते प्रत्येक ग्राहकाच्या मार्फत, असे पानेरी सारीस विनोदभाई विरजी गडा यांचंही मनपूर्वक अभिनंदन आम्ही करत आहोत. वेदांत ग्रुपचे डॉक्टर अमित मुराद यांना विनंती आहे की पुढच्या पुरस्कारांसाठी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. पुढे पुरस्कार प्राप्त होत आहेत रावले ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर शशांक धनंजय रावले. रावले ग्रुप. डॉक्टर शशांक धनंजय रावले हे स्टॉक मार्केटच्या व्यवसायात आहेत. व्यापार, गुंतवणूक, प्रशिक्षण, ब्रोकिंगमधले
14 वर्षापासूनचे सल्लागार आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टममध्ये कार्यरत असून स्वतंत्र व्यापारी आणि गुंतवणूकदार बनण्यासाठी 50,000हून अधिक लोकांना पूर्ण वेळ आणि अर्धवेळ रोजगार मिळवून देण्याकरता त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे. असे डॉक्टर शशांक धनंजय रावले यांचं टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया. यानंतर एम्पायर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड रॉयल कन्स्ट्रक्शनचे ऋषिकेश पाटील, आयडल्स ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान होत आहे. मुंबईतील सर्वात तरुण उद्योजक आपल्या अविश्वसनीय प्रवासाने नवीन उद्योजकांना प्रेरित करत आहेत. एम्पायर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे रॉयल कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत, ज्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेला आहे. यानंतर सिल्विया फर्नांडिस, एक स्पिरिच्युअल गाईड म्हणून ज्यांची आज ओळख आहे, 2017 पासून या क्षेत्रात आहेत. मनुष्य विकासाचे सूत्र मानणाऱ्या सिल्विया या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आकाशिक अभिलेखासारख्या तंत्राद्वारे त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे. वी कॅन चेंज द स्क्रिप्ट बिकॉज वी आर को क्रिएटर्स ऑर डायरेक्टर्स ऑफ अवर लाईफ असा संदेश देणाऱ्या सिल्विया फर्नांडिस यांचंही आम्ही मनपूर्वक अभिनंदन करीत आहोत. Requesting Dr. Amit Murad to please take your seat in the audience. Thank you very much for your presence. यानंतर ज्योतिष शास्त्र या क्षेत्रामध्ये धनवर्षा ज्योतिष या आपल्या आस्थापनातून कार्य करणारे डॉक्टर श्री अजित जोशी यांनाही आयडल्स ऑफ महाराष्ट्र हा किताब प्राप्त होत आहे. हे एक सेलिब्रिटी ज्योतिष आहेत. त्याचबरोबर जे फेस रिडिंग हस्तरेखा या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे. भारतातील नामांकित ज्योतिषापैकी हे एक असून ज्योतिषशास्त्रीय शिक्षण या क्षेत्रामध्ये त्याने खूप नावलौकिक प्राप्त केलेला आहे. त्यानंतर DSR इलेक्ट्रॉनिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप सीताराम राणे, 16 वर्षापासून हे आस्थापन भारतात कार्यरत आहेत. कंपनीचे स्वतःचे 9 ब्रँड्स आहेत, ज्याद्वारे 30 फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सचं उत्पादन ते करतात. कंपनीने आपला व्यवसाय 1200 वितरकांद्वारे बऱ्याच राज्यात पसरवलेला आहे. त्याचप्रमाणे एंजल या ब्रँडद्वारे त्यांनी एक पेड ॲप विकसित केलेला आहे, जो अल्पावधीत लोकप्रिय झालेला आहे. हॅकर्सकडून आपला मोबाईल सुरक्षित राहण्यासाठी या ॲपची निर्मिती करणारे श्री दिलीप सीताराम राणे यांना सुद्धा 2022 सालचा हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यानंतर स्वागत करीत आहोत, अभिनंदन करीत आहोत डॉक्टर संतोष एकनाथराव मुंडे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे जन्मलेले डॉक्टर संतोष प्रख्यात ENT सर्जन आहेत. त्यांनी आपला डॉक्टरी पेशा सांभाळताना समाजकारण करण्याच्या उदात्त हेतूनं सक्रिय राजकारणात प्रवेश केला असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत. वंचित आणि गोरगरिबांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देण्यासाठी सेवाभावी वृत्तीनं त्यांनी आजपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, कान तपासणी, डिजिटल श्रवण यंत्रे वाटप असे अनेक उपक्रम केलेले आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असं व्यक्तिमत्व डॉक्टर संतोष एकनाथराव मुंडे यांचंही टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया. यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असताना बहुमूल्य योगदान देणारे यशस्वी व्यावसायिक कुस्तीपटू, बॉक्सर, भारतीय फिटनेस उद्योगातील एक लोकप्रिय फिटनेस प्रशिक्षक डॉक्टर राहुल शिंदे यांचंही आम्ही अभिनंदन करूया. जन्मताच अपंगत्व असूनही कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये अविश्वसनीय अशी कामगिरी करून स्वतःला गतिशील उद्योजक म्हणून सिद्ध केलेले आणि फिटनेस आणि सौंदर्य यासाठी अनेक व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑफर करण्याच्या दृष्टीने ज्यांनी
जिमझो या प्रशिक्षण अकादमीची स्थापना केलेली आहे. मिक्स मार्शल आर्टमध्ये ज्यांनी रिसर्च करून संशोधन करून हा फायदा सामान्य जनतेसाठी व्हावा याकरता खूप कार्यरत असणारे आणि राष्ट्रपती महोदयाकडून पुरस्कार प्राप्त झालेले डॉक्टर राहुल शिंदे यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करा. यानंतर साई ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स अँड ओम साई आरोग्य केअर सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर खालिद शेख यांचंही आम्ही स्वागत करूया. कोविड काळात रोग प्रसार होऊ नये यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केलेले आहेत. मुंबईतील कोविड रुग्णालयाला 600 बेड, ठाणे येथील कोविड सेंटरला 450 बेड, नॉन कोविड रुग्णालयांना 150 बेड त्यांनी पुरवल्या होत्या. गरजू रुग्णांना योग्य वेळेत सर्वोत्तम उपचार देण्यासाठी डॉक्टर खालिद आणि त्यांची टीम नेहमीच कार्यरत राहिलेली आहे. त्यांच्या कार्याचा सकाळ माध्यम समूहाला अभिमान आहे. यानंतर स्कायलार्क सर्व्हिसेसचे डायरेक्टर संजयजी महाजन, स्कायलार्क सर्व्हिसेस ही संस्था मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत. ब्रँड माहिती, HR सोल्युशन्स आणि मॅनेजमेंट कन्सल्टन्सी देणारी एक अग्रगण्य आणि नावाजलेली संस्था म्हणून स्कायलार्क सर्व्हिसेस या संस्थेचा सकाळ माध्यम समूह आयडल्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार प्रदान करून सन्मान करीत आहेत. यानंतर JD इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी याचे विश्वस्त व्यवस्थापकीय विश्वस्त सेंड्रा अँड योगेश दलाल, सेंड्रा अँड योगेश भारतातील एक सर्वोत्कृष्ट डिझाईन स्कूल JD स्कूल ऑफ डिझाईन, ज्यांचं उद्दिष्ट डिझाईन आणि मीडिया आणि कला क्षेत्रातील सर्जनशील असं शिक्षण प्रदान करणं, इच्छुक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देणं, प्रकल्प आधारित शिक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वितरण सुविधा, बेंगळुरू विद्यापीठ आणि गोवा युनिव्हर्सिटी यांच्याशी जे संलग्न आहेत असं JD स्कूल ऑफ डिझाईन आज त्यांना आयडल्स ऑफ महाराष्ट्र हा सकाळ उद्योग समूहाचा पुरस्कार प्राप्त होत आहे. यानंतर डॉक्टर अंजू शर्मा, संस्थापक हॅपी हार्ट फाउंडेशन, एक प्रसिद्ध पुरस्कार प्राप्त डॉक्टर लेखिका आहेत. साऊंड हिलिंगमध्ये मास्टरी, TAG तसंच नादयोगामध्ये आणि समग्र उपचार थेरपीच्या क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. भावनिक आरोग्य सल्लागार, साऊंड ऑफ इन्फिनिटी बँड सारख्या किंवा हॅपी हार्ट फाउंडेशन ट्रस्ट मार्फत बहुमूल्य असं योगदान देणाऱ्या डॉक्टर अंजू शर्मा आयडल्स ऑफ महाराष्ट्रमध्ये सन्मानित होत आहे. यानंतर न्यूमरोलॉजिस्ट आणि ॲडव्हान्स वास्तू एक्सपर्ट म्हणून ज्यांचा आज सन्मान होत आहे असे डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ज्यांना ऑकल्ट सायन्समध्ये आणि संगणक क्षेत्रातील पदविका ज्यांनी प्राप्त केलेली आहे. 10 वर्षांच्या कारकिर्दीत 19,000हून अधिक प्रकल्पांचे यशस्वी सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. 3 वर्षात 450हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. मोबाईल न्यूमरोलॉजी, प्रगत न्यूमरोलॉजी यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, स्वाक्षरी विश्लेषण, सिग्नेचर ॲनालिसिस आणि ॲडव्हान्स वास्तू ट्रीटमेंट्स यामध्ये त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे. यानंतर स्वागत करीत आहोत डॉक्टर सुरभी धनवाला, नॅचरोथेरापिस्ट म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे. एक सुप्रसिद्ध फिजिओथेरापिस्ट, त्यांचे यजमान सचिन धनवाला हा पुरस्कार स्वीकारण्यास येत आहेत. 18 वर्षापासून वैद्यकीय अनुभव असलेल्या डॉक्टर सुरभी असंख्य सेलिब्रिटीजवर ज्यांनी उपचार केलेले आहेत, ज्यामध्ये भारताच्या माजी राष्ट्रपती
श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा यशस्वीरित्या त्यांनी उपचार केलेला आहे. विज्ञान आणि पारंपरिक पद्धती एकत्रित करून लोकांना शारीरिक अडचणीसह जगण्याची एक प्रकारची रणनीती त्यांनी तयार केलेली आहे. न्यूरोलॉजी, नॅचरोपॅथी, न्यूरोपॅथी या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. यानंतर व्यंकटेश्वरा एंटरप्राइजेसचे मोहनजी तिस्तक घनकचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या क्षेत्रामधील उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे व्यंकटेश्वरा एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. 2018 मध्ये हा प्रवास सुरू झाला आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जागतिक समस्या असलेल्या या विषयामध्ये त्यांनी अनेक प्रकल्पामध्ये कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचे घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रामधले ते एक नामवंत व्यावसायिक आहेत. मशीन्स आणि उपकरणामध्ये प्रतिष्ठित असे उत्पादक आहेत आणि सेवा प्रदान करणारं त्यांचं आस्थापन आहे. यानंतर कन्सल्टिंग कार्डिओलॉजिस्ट अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश बदाने, ते इकडे उपस्थित नाही आहेत पण त्यांच्याकरता ही जोरदार टाळ्या होऊ द्या. श्री ऋषी सुभाषचंद्र पांडे, तिरुपती देवस्थानचे जे विभागीय प्रशासकीय समितीचे आदरणीय सदस्य आहेत, त्यांच्या या पदामुळे त्यांना बालशिक्षण, वैद्यकीय सहाय्य इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी परोपकारी उपक्रम राबवण्यास मदत केलेली आहे. ऋषी सुभाषचंद्र पांडे यांचाही बहुमान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. तुम्हा सर्वांवर टाळ्यांचं बरंच कर्ज झालेलं आहे. एकरकमी फेड योजनेनं फेडू शकता. जोरदार टाळ्या सर्वांसाठी होऊ द्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावं. तर श्रोतेजन हो, आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांचं विचार व्यक्त करण्याची वेळ असते, पण आज सकाळ उद्योग समूहानं, सकाळ माध्यम समूहानं एक वेगळा वेळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवलेली आहे. आज गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय इकडे उपस्थित आहेत. अगदी सामान्य स्तरावर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येताना राजकीय क्षेत्रात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रामधून कार्य करताना एका कार्यकर्त्याला निष्ठेनं कार्य केल्यानंतर काय बहुमान प्राप्त होऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इकडे उपस्थित राहिल्यानं आपल्याला पाहायला मिळतं. रसिको, गुरुवर्य आपले गुरु मनोहरजी पर्रीकर यांचा राजकीय क्षेत्रातील पाठिंबा प्राप्त केल्यानंतर, त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदा सचिवालयात मुख्यमंत्री म्हणून पाऊल टाकताना मनोहरजी पर्रीकर यांची प्रतिमा आपल्या सोबत घेऊन पुढे निघालेला हा मुख्यमंत्री होता. आणि म्हणून या गोवा राज्याची धुरा सांभाळताना जे ब्रीद मनोहरजी पर्रीकर यांनी सांभाळलं की असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आभाळाला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं जसं गुरु ठाकूर म्हणतात, त्याच जिद्दीनं या गोमंत भूमीमध्ये प्रत्येकाच्या कल्याणासाठी जिद्दीनं पाऊल टाकणारे आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत आज इकडं उपस्थित आहेत. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं भाषण होणार नाही आहे, त्यांची मुलाखत घेतली जाईल. आणि म्हणून या मुलाखतीसाठी राहुलजी गडपाले इकडं खास मुंबई सकाळच्या संपादकाकडून मुलाखत घेतली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतील. राहुलजी गडपाले.
नमस्कार. आज अत्यंत चांगला दिवस आहे. देशाने एका नवीन क्षेत्रात झेप घेतली आहे. 5G नेटवर्कचं आज माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. काल वंदे भारत नावाची एक नवीन ट्रेन आपल्या देशात धावली. आपण युरोपात जाऊन युरोपाच्या ज्या काही ट्रान्सपोर्टेशन आणि सगळ्या सेक्टर्सचं नेहमी कौतुक करतो, नेहमी भरभरून बोलतो. आपला देश सुद्धा आता त्या दिशेने निघालाय. विकासाची नवी पावलं आपण पाहायला निघालोय. गोवा राज्य एक असं राज्य आहे की ज्या राज्याला ट्रॅडिशन पण आहे आणि आता त्या राज्याला पुढे झेपावण्याची क्षमता, पुढे झेपावण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर हे जे सगळे टेक्नॉलॉजिकल फ्रंटवर होणारे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या फ्रंटवर होणारे बदल जे आहेत ते प्रमोदजी आपण कसे पाहता? आज नवरात्रीतली षष्टमी. सर्वात अगोदर नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. राहुलजीने जेव्हा 5G आणि आपण जेव्हा नवीन ट्रेन ह्याचा दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला, आपण बघत असताना नवभारत निर्माणचं स्वप्न माननीय मोदीजी सर्वांना फक्त स्वप्न दाखवत नाही तर नवभारत निर्माणाच्या दृष्टीने आपण पाऊल टाकतोय. आणि म्हणून तर 2014च्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्समध्ये जो बदल आपण भारत देशामध्ये बघितलेला आहे तो गेल्या 75 वर्षामध्ये बघितला नव्हता. आणि म्हणून तर आझादी का अमृत काल हा निश्चितचरित्या भारतासाठी विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेला असं म्हणायला काही हरकत नाही. नेटवर्कची जेव्हा गोष्ट येते म्हणजे आपण आता 5G नेटवर्क पर्यंत गेलोय, पण आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे नेटवर्कचा महाराष्ट्रात खूप मेजर प्रॉब्लेम आहे. आणि मग ते नेटवर्क पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे दुसरे सिम कार्ड नवीन मागवले गेले. तुमच्याकडे नेटवर्क फुल असतानाही तुम्ही नवीन सिम कार्ड का घेता? आमच्याकडे पण नेटवर्क फ्री आहे, त्यामुळं कुणाला पण कुणी पण इथं सिम कार्ड इथं किती आली तरी पण चालतात. नाही, पण इतकी सिक्युरिटी का, कशासाठी हवे? प्रभूजी तुमच्यासारखा नेता आहे म्हणजे मला या निमित्ताने तुम्हाला हाच प्रश्न मी कॉइन करून विचारतो. ज्या राज्याला म्हणजे पर्रीकर म्हणजे गोवा आणि गोवा म्हणजे पर्रीकर असं समीकरण असताना जेव्हा असं मोठं नाव असतं तेव्हा प्रचंड मोठं आव्हान असतं असं पद पेलायचं. आणि त्यात तुमचा जो काही सगळा प्रवास आहे तो अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्या पोझिशनमध्ये तुम्ही हे टॉस करून हे पद नेमलं आणि त्या पर्रीकरांच्या नावाला जागेल अशा स्वरूपाचा गोवा आणि तिथलं सिक्युअर सरकार देऊ शकत असताना मला वाटतं प्रमोद सावंतांवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे की नाही बीजेपीतल्या लोकांचा? डेफिनेटली माझ्या पार्टीचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून तर मला वाटतं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला की डायरेक्टली आमदारावरनं सभापती, सभापतीवरनं मुख्यमंत्री ही पदं स्वतः पार्टीने दिलेली आहेत. आणि त्याचसाठी म्हणजे दुसऱ्या वेळी मला गोव्यातील लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पार्टीला म्हणजे 13वरनं आम्ही 20वरती आणण्याची किमया ह्यावेळी झाली. आणि निश्चितच मागच्या वेळी जेव्हा 4G चालत होतं त्यावेळी 27 झाले आणि आता 5Gच्या वेळी 28 झाले म्हणायला हरकत नाही. मग पुढचं टार्गेट याच्यापेक्षा मोठं आहे, विरोधी पक्ष पूर्ण संपवणार अशा स्वरूपाचं टार्गेट दिसतंय. नाही, विरोधी पक्ष संपवण्याचं काम कधीही आम्ही करत नाहीये, पण आमच्याकडे जर लोक येत असेल तर त्यांना घ्यायचं काम करतो. लोकशाहीमध्ये मला वाटते विरोधी पक्ष सक्षम असणं ही काळाची गरज आहे. खरे प्रमोदजी आज इथे आहेत आणि प्रमोदजींच्या निमित्ताने मला वाटतं इथले जे सगळे सर लोक आहेत बहुतेक लोक ही तुमच्या नावाच्या अट्रॅक्शनने या ठिकाणी आलेली आहेत. सर्वसामान्य कुटुंबांमधून आपण जेव्हा येतो म्हणजे तुमचा जर ओव्हरऑल प्रवास बघितला तर त्याच्यानंतर तुम्ही अगदी म्हणजे अधिकारी, डॉक्टर आणि त्यानंतर अचानकपणे एका राज्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. तेव्हा त्या माणसाचं समाजाशी रिलेशन इतकं स्ट्रॉंग असतं. तेव्हा ह्या दोन जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्ही कशा पद्धतीने हे टॅकल करता? मला वाटतं आजचे हे जे सगळे आयडॉल्स आहेत आपले त्यांच्यासाठी तुमचं या विषयातलं मला वाटतं थोडं विस्तृत मार्गदर्शन झालं तर ते जास्त योग्य ठरेल. मला वाटतं बाय प्रोफेशन डॉक्टर आणि डॉक्टर त्यानंतर परत मी ॲज अ क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर म्हणून गव्हर्नमेंटमध्येच काम करत होतो. म्हणजे अक्षरशः 2007 पर्यंत. आणि 2008 मध्ये मला जेव्हा डायरेक्टली पर्रीकर साहेबांनी नोकरी सोडून कॉन्टेस्ट करायला लावलं, मुळात इच्छा होती राजकारणात यायची, त्यामुळे डायरेक्टली 2007 मध्ये क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर सोडत असताना
म्हणजे वाटत होतं की जिंकणार नाही जिंकणार जिंकणार नाही जिंकणार ह्याची थोडीशी धास्ती होती. पण त्यासाठी सपोर्ट मला माझ्या फॅमिलीतनं म्हणजे माझ्या पप्पांचा, आईचा, माझ्या मिसेसचा यांचा चांगला सपोर्ट मिळाला म्हणून तर मी क्लास 1 गॅझेटेडची पोस्ट काही सेक्युरिटी नसताना सोडू शकलो. 2008ची निवडणूक आम्ही हरलो, पण 2008 पासून ते 2012 पर्यंत मी पूर्णतः पार्टीचं काम राज्यामध्ये, देशामध्ये आणि माझ्या मतदारसंघात केल्याने पार्टीने परत एकदा विश्वास ठेवला. त्यामुळे 2012 मध्ये मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर पूर्ण पार्टी देईल ती जबाबदारी ते करत करत मी म्हणजे ह्या पदावरती म्हणजे युवा मोर्चाचा प्रदेशाचा अध्यक्ष, युवा मोर्चात राष्ट्रीय उपाध्यक्ष, त्यानंतर पार्टीमध्ये जनरल सेक्रेटरी अशी वेगवेगळी पदं पार्टीने मला दिली. संघटनेतली वेगवेगळी पदं सांभाळत असताना मग आमदार, सभापती आणि मुख्यमंत्री, मला वाटतं जेव्हा ध्येय निश्चित असतंय, राष्ट्रप्रथम ह्या भावनेने ज्या वेळा कार्य करतोय तेव्हा माझ्यासाठी माझा स्वार्थ काहीच नाहीये. जे काय असेल ते माझ्या राज्यासाठी, माझ्या राज्यातील लोकांसाठी, आणि त्याचसाठी जेव्हा काम करायचं असते तेव्हा म्हणजे निश्चितरित्या म्हणजे काम करायला काही कठीण जात नाही. तेव्हा मी मुख्यमंत्री आपलं आमदार आणि सभापती यानंतर बऱ्याच जणांना वाटत होतं की प्रमोद सावंत हे कधी मंत्री झालं नाही, मग ते मुख्यमंत्री पद कसं सांभाळतील हा प्रश्न कधी कधी राजूना पण पडत होता. पण निश्चितरित्या राजू म्हणजे आमचे संपादक हा सगळ्यांनाच पडत होता. पण कोरोना काळात पण राज्य चांगल्या रीतीने पुढे गेलं आणि निश्चित म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स नसताना देश प्रथम, राज्य प्रथम, लोक प्रथम या भावनेने हे काम करू शकलो. आमच्याकडे महाराष्ट्रात पण थेट मुख्यमंत्री झालेलेच उपमुख्यमंत्री आहेत आता. एक तुम्ही जो उल्लेख केलात की तुम्ही एक क्लास 1 अधिकारी होतात. जनरली आपण म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा अशा एका पदावर येऊन पोहोचतो तेव्हा बहुतेक लोकांना म्हणजे आपण अधिकारी झालो म्हणजे तिथपर्यंत असं वाटतं की नाव दिस इज ओके, हे सेटल्ड लाईफ आहे. आणि त्या ह्याच्यातून इतक्या अनसर्टन लाईफमध्ये उडी घ्यायची, तर त्यावेळेस तो रिस्क फॅक्टर नाही वाटला तुम्हाला? डेफिनेटली रिस्क तर खूप मोठी रिस्क होती, कारण केंद्रात काँग्रेसचं सरकार, राज्यात काँग्रेसचं सरकार आणि दूर दूर पण कधी वाटत नव्हतं की या राज्यामध्ये परत काही सरकार आणि सत्ता येईल असं. पण जेव्हा विजन नक्की असतंय की आपल्याला राज्यासाठीच काम करायचंय, देशासाठीच काम करायचंय, मग त्यामध्ये रिस्क असली. कारण आपल्या संघ शाखेमध्ये जेव्हा राष्ट्रप्रथम ह्या भावनेने शिकवलेलं असतंय, घरामध्ये पण म्हणजे पप्पा हे सुरुवातीपासून म्हणजे संघ, विश्व हिंदू परिषद यासाठीच काम केलेलं आहे. मग आपल्याला जर तेच करायचं असेल मग निश्चितरित्या ही योग्य संधी आहे आपल्याला राजकारणात येण्यासाठी. आणि त्यावेळी पूर्णतः मोरल सपोर्ट जो पाहिजे होता तो मला माझ्या म्हणजे विशेष करून पप्पाने, माझ्या मिसेसने या दोघांनी दिलं. म्हणजे काही झालं तरी चालेल, पण आपण पुढे उडी घ्यायची आणि जेव्हा ध्येय निश्चित केलं तेव्हा आपण ते ध्येय गाठू शकतोय. मला वाटतं इतक्या मोठ्या महत्वाच्या आणि मुख्यमंत्री पदावर पोहोचल्यानंतर अत्यंत खुलेपणाने आपल्या पालकांचा आपल्याला असलेला सपोर्ट व्यक्त करणारे कदाचित पहिले मुख्यमंत्री बघितले. त्यामुळे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. जनरली अशा पदांवर जातो आपण तेव्हा काही नाही म्हटलं तरी थोडा तरी इगो, थोडी छाती भरून येते आणि तेव्हा आपल्याला जनरली श्रेय कोणाला द्यावंसं वाटत नाही. बहुतेक वेळेस मीच केलंय अशा स्वरूपाचं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या वडिलांचा उल्लेख केला तेव्हा मला आत्ताचं जे काही सध्या तुमचं गोव्याचं वातावरण सुरू आहे तिकडे यायचं आहे. अगदी खाणीचा जो काही विषय आहे तो तुम्ही अगदी लहानपणापासून मला वाटतं अनुभवलाय, तुम्ही डोळ्यांनी बघितलंय. खाणी, त्याचं पर्यावरणाशी असलेलं नातं, त्याच्यावर होणाऱ्या चर्चा आणि गोव्याचं आणि खाणींचं असलेलं महसुलाचं नातं की ज्याच्यावर राज्य चालवायचं असतं. एक प्रशासक म्हणून तुम्ही आता या खाणीच्या प्रश्नाकडे कसं बघताय? तुम्ही आता काय तुमचा पुढचा रोडमॅप ठरवलाय आणि यातून नेमकं गोव्याला काय मिळणार आहे? 2012 पासून म्हणजे सुप्रीम कोर्टमुळे असेल किंवा बाकी सगळ्या कारणाने गोव्यातील खाणी हा व्यवसाय बंद आहे. आणि ज्या मतदारसंघातून मी निवडून येतोय त्यामध्ये 90% लोक खाण व्यवसायावरती अवलंबून आहे. माझ्या लहानपणापासून मी खाण हा व्यवसाय जवळपासून बघतोय आणि स्वतः माझे पप्पा त्या खाण व्यवसायामध्येच काम करत होते. त्यामुळे मला एकदम जवळून माहिती आहे. ज्या गावात मी राहतोय त्या गावातूनच म्हणजे खाण व्यवसाय तसा सुरू होतोय म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि निश्चितरित्या हा व्यवसाय जो बंद झाला होता तो परत सुरू होण्यासाठी मी मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत कंटिन्युअसली प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या मार्गातनं. मला म्हणजे कालपर्यंत लोकांना शाश्वती नव्हती
परत ई ऑक्शन होणार म्हणून. त्याचं काल आम्ही ई ऑक्शन मोठ्या 4 लिजांचं करू शकलो. पुढे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लिजीस ई ऑक्शन होणार आहे. त्यामुळे निश्चितरित्या परत एकदा एक पुढच्या वर्षीपासून मायनिंग रिस्टार्ट होण्याचे चान्सेस खूप म्हणजे होणार हे नक्की झालेलं आहे. त्याशिवाय ई ऑक्शन्स असेल, जो ओव्हर पेंडिंग आहे त्याचं, त्याशिवाय डंप ऑक्शन्स असेल, अशा वेगवेगळ्या मार्गातनं की खाण व्यवसाय सुरू होईल. आणि द रिव्हेन्यू म्हणत असेल तर पहिल्या ह्याच्यातनं आपल्याला अप्रॉक्सिमेटली द 330 crores पहिल्या ह्याच्यातनं आपल्याला रेव्हेन्यू सरप्लस रेव्हेन्यू आपल्या स्टेटला मिळेल, जो आम्ही ॲक्च्युअल इट इज नॉट इन अवर बजेटेड स्टेटमेंट. जे जनरली खाण हा विषय निघाला की पर्यावरणवादी लोक बऱ्यापैकी त्या विषयावर विरोधात बोलायला लागतात किंवा त्याच्यावर चर्चा होतात. हे सगळं कॉम्पेन्सेट करण्यासाठी पर्यावरण हा विषय घेऊन गोवा सरकार काही विशेष काम करतंय का? खरं म्हणजे मला वाटतं कंपॅरिझन विथ इतर राज्याच्या मनानं पर्यावरणाचं संतुलन सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं सांभाळत असेल तर ते गोवा राज्य सांभाळत आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये आम्ही 7 वरनं 4 वरती आलेलो आहोत. आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड, नीती आयोग रिलेटेड या पद्धतीचे सगळे सस्टेनेबल गोलवरती आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय. 66% ऑफ द ट्री कव्हर हे फक्त आणि फक्त गोवा राज्यामध्ये आहे. विथ द 33% ऑफ द फॉरेस्ट इन्क्लुडिंग द प्रायव्हेट फॉरेस्ट, CRZ ह्याचं सगळं मेंटेन करून म्हणजे इथली टुरिझम इकॉनॉमी ही अगेन म्हणजे टुरिझम इकॉनॉमीसाठी सुद्धा म्हणजे एन्व्हायरमेंट ही काळाची गरज आहे. त्यामुळे इथलं सरकार जे आम्ही सगळे काम करतोय ते एन्व्हायरमेंटलचा कम्प्लीट समतोल राखून इथला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं यासाठी सरकार कार्यरत आहे. सर, पुढच्या 5 वर्षातला जर एक रोडमॅप बघायचा झाला तर पुढचे 5 असे तुमचे कुठले महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत की जे तुम्हाला वाटतं की ते गोवा राज्याला पुढच्या 5 वर्षात देशात एक महत्त्वाचं राज्य म्हणून सेट करू शकते? मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो थोड्या दिवसामध्ये आम्ही सुरू करतोय. या ठिकाणी आलेलं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल जे आम्ही पास केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इथे येतील. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये म्हणाल तर जुवारी दुसरा ब्रिज जो आम्ही रिओपन करण्याच्या मार्गावरती आहे. निश्चितरित्या आमचा आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हा जी संकल्पना आहे, ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने जी आत्मनिर्भर भारत संकल्पना केली त्याला जोडून आम्ही गोवा सेल्फ सस्टेन करण्यासाठी जो संकल्प सोडलेला आहे त्याच्यावरती सगळेजण आम्ही कार्यरत आहोत. अँड टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ज्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स तयार करण्याचा जो संकल्प गोवा सरकारने केलेला आहे त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन रिसोर्स टुरिझम सेक्टरमध्ये करणं हा खूप मोठा संकल्प सरकारने केलेला आहे. सर, टुरिझमचा जेव्हा विषय येतो म्हणजे मुंबईकरांचा एकदम कळीचा प्रश्न विचारतो. आम्हाला ट्रान्सपोर्ट म्हटलं की असं वाटतं की जेवणापेक्षा ट्रान्सपोर्ट इम्पॉर्टंट आहे मुंबईकरांच्या दृष्टीने. तुम्ही अलीकडेच ॲप बेस्ड टॅक्सी सर्व्हिसेसच्या संदर्भातला एक निर्णय घेतला जिथे स्थानिक लोकांचा विरोध असताना सुद्धा तुम्ही तो निर्णय घेतलाय जो आमच्यासारख्या पर्यटकांसाठी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी खूप खूप फायद्याचा आहे. अशा स्वरूपाच्या काय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आणखी पर्यटनाला बूम मिळेल आणि हा नेमका निर्णय कशा पद्धतीने तुम्ही अंमलात आणणार? कारण की मी ऐकतोय त्याप्रमाणे इथे प्रचंड स्थानिक लोकांचा विरोध आहे, टॅक्सीवाल्यांचा. स्थानिक लोकांचा जरी विरोध असला तर टुरिझम गोव्यामध्ये जर वाढवायला पाहिजे, टुरिझम जर स्टेबल ठेवायचं असेल तर ॲप बेस्ड टॅक्सी येणं ही काळाची गरज आहे. आणि तो गोव्यातील लोकांच्या दृष्टीने हिताचा निर्णय आहे, टुरिझमच्या दृष्टीने हिताचा निर्णय आहे. त्यामुळे ॲप बेस्ड टॅक्सी हे कन्फर्म गोव्यामध्ये येणारच आहे आणि वेगवेगळ्या त्यासाठी ऑप्शन्स सुरू आहेत. मला वाटतं या निमित्ताने तुम्ही इतक्या मनमोकळ्यापणाने आमच्याशी चर्चा केली, मोकळेपणाने उत्तरं दिलीत, तर तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी प्रचंड शुभेच्छा देतो. सर्व आयडॉल्सला तुम्ही ज्या पद्धतीने प्रेरित करण्याचा प्रयत्न केलात आणि सकाळ माध्यम समूहाच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं महाराष्ट्र आयडॉल ज्यांना गोव्यामध्ये, महाराष्ट्राच्या आयडॉलना आपण गोव्यामध्ये बोलवलात आणि गोव्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र आयडॉल हे दिलं त्याबद्दल आपलंही राहुलजी खूप खूप धन्यवाद. पण नक्कीच वेगवेगळे बिझनेसमॅन, वेगवेगळे डॉक्टर्स, वेगवेगळे प्रोफेशनल्स या ठिकाणी आपण सगळेजण आलात. सकाळ टाइम्सच्या वतीने, गोमंतकच्या वतीने आपल्याला हे महाराष्ट्र आयडॉल हा पुरस्कार दिलेला आहे. आपल्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण करत असलेलं काम नक्कीच म्हणजे समाजामध्ये वाखवण्याजोगी आहे. आपण आपल्या सगळे फील्डमध्ये एक टॉप लेवलवरती आपण सगळेजण काम करत आहात. निश्चितच मला वाटतं
की विच कॉन्ट्रीब्युट्स फॉर द म्हणजे महाराष्ट्रासाठी देशासाठी आपण हे काम म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने करत आहात, त्यासाठीही खूप खूप शुभेच्छा. इन फ्युचरमध्ये मला वाटतं मी इन्व्हाइट करीन की हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये गोवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करायला लागलाय. आपणही आपला इतर व्यवसाय म्हणजे साईड व्यवसाय असेल, सेम व्यवसाय असेल, म्हणजे खास करून गोवा हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये पुढे येत असताना द स्पिरिच्युअल टुरिझम ही गोव्यामध्ये बढावा देत आहे. मेडिकल टुरिझमसाठी गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. त्यामुळे मला वाटतं अजून आय टी सेक्टरमध्ये, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर सेक्टर या सेक्टरमध्येही गोव्यामध्ये खूप मोठा वाव आहे. आणि बिंग अ इंटरनॅशनल टुरिझम सेंटर म्हणजे गोवा हे एक मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम क्षेत्रात खूप इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप आम्ही करायला लागलोय. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना म्हणजे ईज ऑफ डुईंग द बिझनेस या खालती टुरिझमने खूप मोठ्या स्टेप्स या काळामध्ये घेतलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. त्यामुळे आपण सगळ्या लोकांना मी निश्चितच गोव्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सगळ्यांना इन्व्हाइट करतोय. आणि आपण सगळेजण गोव्यामध्ये नक्कीच आपला बिझनेस एस्टॅब्लिश कराल, वाढवाल ह्यासाठी आमंत्रण पण देतोय. आणि जाता जाता सांगतोय की गोविंद भगत सूत्रसंचालन करणारे महाराष्ट्रातून नाही बरं का, ते गोव्यातूनच आहे. कारण ते मराठी चांगली बोलतात. कदाचित तुम्हाला वाटलं असेल राहुलजी येताना त्यांना महाराष्ट्रातून वगैरे घेऊन आलेले आहेत म्हणून, ते गोव्यातलेच आहेत. हे फक्त नमूद करतोय कारण बऱ्याचना तसं वाटलं राहुलजी म्हणून. थँक्यू. थँक्यू सो. कोणीही जाऊ नये. सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वांचा मुख्यमंत्र्याच्या समवेत फोटो छायाचित्र घ्यायचं आहे. तर असे आहेत आमचे मुख्यमंत्री, सर्वसामान्य कलाकाराची सुद्धा दखल घेणारे. तर यानंतर इव्हेंट पार्टनर टार्गेट मीडिया